नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी का घ्यायचं त्याचं कारण सांगतो. आपल्याला सतत पैसे मिळवण्यासाठी, इन्कम प्रोटेक्शन आणि जे कमवले नाहीत पैसे, जे भरले नाहीत त्याच्यावर इंटरेस्ट मिळण्यासाठी LICची पॉलिसी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आपण निर्जीव वस्तूला जसं प्रोटेक्ट करतो. आपण घरात आपण ज्या वस्तू असतात त्याला आपण दार लावतो, कॅमेरे लावतो, म्हणजे करायला पाहिजे, परंतु आपण ज्या महत्त्वाचा मुद्दा आहे तोच आपण विसरून जातो आणि आपल्याला रिस्क कधी क्रिएट होईल सांगता येत नाही. माणसाचं उत्पन्न बंद कधी होईल माहीत नाही आणि म्हातारं तर होणार आहे त्याचं, पण ते लांब असल्यामुळे आपण दुर्लक्ष करतो आणि अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला मोठं नुकसान होतं आणि त्याची भरून कधीच काढता येत नाही. मित्रांनो, एखादी 4 व्हीलर कधी बिघडेल सांगता येते का? तसंच आहे माणसाचं शरीर. परंतु 4 व्हीलर एखादी बिघडली किंवा त्याचा 15 वर्ष झालं तर आपल्याला नवीन घेता येतं, परंतु माणसाचं तसं नाही. आणि ही तुलना आपल्या सतत लक्षात न राहिल्यामुळे किंवा आपण ह्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळेच आपलं नुकसान आणि दुःख प्राप्त होतं आयुष्यामध्ये. बऱ्याच व्यक्तीला माहिती तर आहे, सगळ्यांना माहिती असून उपयोग होत नाही, परंतु आपण इम्प्लिमेंट करत नाही किंवा त्याच्यावर लवकर आपण निर्णय घेत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आपलं अजून नुकसान वाढतं. मित्रांनो, आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो, नोकरीसाठी प्रयत्न करतो, बिझनेस टाकतो, भांडवल टाकतो, गिरायकाची वाट बघतो, हे सगळं आपण करतो, पण तिथं कसलीच गॅरंटी नसते. एक आशा असते म्हणून आपण ते करत असतो आणि त्याच्यातनं तोच मार्ग आहे आपल्याला मिळवण्यासाठी. जसं शाळा कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतो, पासची गॅरंटी नाही, नोकरीची गॅरंटी नाही, तरी आपण का करतो. परंतु इथे LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही तुमच्या सगळं फायद्यासाठीच आहे आणि ती प्रॉपर टायमिंगला नाही घेतलं तर त्याची फार मोठी किंमत मोजावं लागते. जसं ॲक्सिडेंट झाल्यावर तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च कव्हर करता येत नाही, त्याच्या अगोदर करावं लागतं आणि हे अगोदर आपलं मनच आपल्याला मनच साथ देत नाही. बरेच लोकांना मनात पटत नाही किंवा ॲक्शन उचलत नाही, आपण दुसऱ्या उचलतो. घरामधल्या वस्तूला प्रोटेक्ट करतो. आपण भविष्यात जे कमवले नाहीत पैसे आणि ठेवले नाहीत त्याचं व्याज मिळतं. मित्रांनो बघा, बँकेत असं होतं का 1 लाखाची FD केली तर बँकेत 1 लाखावर व्याज मिळतं, परंतु आपल्याला 1000 रुपये ठेवले तर 500 रुपये ठेवले तर 1 लाखावर व्याज मिळतं. 500 रुपये आणि 1 लाख बघा, म्हणजे जे पैसे ठेवले नाहीत त्याच्यावर इंटरेस्ट आणि त्याच्यावर त्याची गॅरंटी. आता बँका कित्येक बँका बंद पडतात, भरलेले पैसे मिळत नाहीत, पतपेढ्या बंद पडतात. इथं आपण जे ठेवले नाहीत त्या पैशावर इंटरेस्ट देतो आणि ते प्रोटेक्ट करतो. म्हणून LICची पॉलिसी करणं गरजेचं आहे. आणि मेडिक्लेम पण आपल्याला हॉस्पिटलचा खर्च कधी येईल सांगता येत नाही आणि हॉस्पिटलचा खर्च आल्यानंतर आपल्याला कोणी पैसे देत नाही, उसनवार पण देत नाही. मित्रांनो, हे तुमचा धोका आयुष्यातलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि फक्त प्रॉफिट देण्यासाठी हे करार असतात आणि हे न केल्यामुळे फार मोठं नुकसान होतं, ते कधीही भरून निघत नाही. ओके, थँक्यू. अधिक माहितीसाठी फोन करा आणि लवकर करा.